शुभ सकाळ. नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आता सकाळी 8 वाजले. 8 वाजता व्हिडिओला सुरुवात करते. म्हणजे आज रानात ड्युटी लागली सकाळी 8 वाजताच. तर आज मी ना कांद्याला पाणी भरते. तर आम्ही ना कांदे लावलेले होते. तर त्या कांद्याला ना पाणी भरायचं होतं. कारण ना उगते कांदे लावून घेतले ते ना, त्यामुळं सगळे कांदे लावून घेतले आधी, त्यामुळं पाणी भरायचं होतं. तर आज मी आली पाणी भरायला. विराज आणि मी मिस्टर आहे ना ते औषध मारताय. तर आम्ही दोघं पाणी भरतोय. तर चला का आम्ही कसं कांद्याला पाणी भरतो ते दाखवते मी तुम्हाला. आणि किती भरलंय आणि किती पाणी राहिलंय भरायचं हे पण दाखवते. कारण आज भरणार आहे दोघं पण दिवसभर. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आम्ही कशा प्रकारे पाणी भरतो ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा इथं आम्ही पाणी भरतोय. आता विराज इथं पाणी भर राहिला. तर सुरुवातीला तोच पाणी भर राहिला, नंतर मी भरणार आहे. तर तो बोलला की मम्मी मी सुरुवातीला मी भरतोय पाणी, मी पाईप आणायला गेलो का मग तू बारे दे. तर सुरुवातीला तो पाणी भरतोय. तर हे बघा त्याच्या पाठीमागचं रान आहे ना तेवढं पाणी भरून झालंय. इकडचं राहिलं आहे भरायचं. तर मोटर पाणी जास्त काय मारत नाही, थोडं थोडंच पाणी मारते, त्यामुळं पाणी पण उरकत नाही भरायला. तर शेतकऱ्यांच्या मुलांना किती कामं असतात माहिती आहे ना. भरपूर असे कामं असतात. शेतीचे कामं कधीच संपत नाही. त्यांना सुट्टीच्या दिवशी भरपूर असं कामं असतं. तर त्याला आज सुट्टी ना, तर आज दिवसभर त्याला पाणी भरायचं आहे इथं. आणि त्याचे पप्पा आहे ना औषध मारताय, काही पाईप जोडायचे, असे भरपूर तर खूप असे कामं आहे. आज दिवसभर सगळे कामच कामं आहे. शेतकऱ्याचे कामं कधीच संपत नाही. तर चला आता आहे ना आपण पाणी भरून घेऊ सुरुवातीला. तर आज आम्ही ना उगते कांदे लावून घेतले होते ना, त्यामुळं कांद्याची लागण आहे ना भरपूर होऊन गेली आणि त्याला पाणी भरायचं बाकी होतं. तर अगोदर कांद्याची लागणच करून घेतली, त्यानंतर पाणी भरून घेऊ म्हटलं. तर पाणी भरण्यासाठी ना रान खूप शिल्लक राहिलं, पाणी भरायला उरकं नसते. तर आता आहे ना आम्ही पाणी भरून घेतोय आज दिवसभर. तर दिवसभर जरी पाणी भरलं ना तरी उरकायचं नाही, एवढं भरणं साचलंय. तर चला आता बघू किती पाणी भरणं होतं इथे. तर वारं पण खूप आहे, त्यामुळे ना आवाज माझा व्यवस्थित येत नव्हता, त्यामुळे ना मी व्हॉइसवर करून सांगते तुम्हाला. तर हे बघा इकडे आहे ना वाफा भरलाय मी. आता इथं बारे द्यायला आली. विराज गेलाय पैप आणायला. तर हे बघा असा डगळा लावायचा असतो. मग डगळा जर लावला ना तर पाणी म्हणजे कांदे वगळती नाही आणि पाणी असं छान चालतं वाफ्यामध्ये. तर असं एवढं वावरामध्ये, इतक्या वावरामध्ये पाणी भरलंय एवढं. आणि बाकी किती राहिलंय दाखवते मी तुम्हाला. बाकी एवढंच राहिलंय. तर एवढं पाणी भरायचं आहे. आणि विराजन ते ना तिकडं पाईप पसरताय दुसऱ्या विहिरीवरून मोटर चालू करायला. तर त्या वावरात पाणी भरायचंय परत त्यांना. भरलंय आम्ही एवढं. तर आता हे राहिलंय भरायचं. माझ्या पाठीमाग आहे ना ते भरायचं राहिलंय. तर आता ते भरतोय आम्ही. तर माझ्या पाठीमाग आहे ना ते भरायचं राहिलंय, ते भरतोय. वारं पण खूप सुटलंय, आबट पण खूप आलंय, तुम्हाला दिसतच असेल. तर खूप असं आबट आलंय, पण पाऊस येतो का नाही काय माहिती. 2-3 दिवसापासून पाऊस उघडून जायले, त्यामुळे ना आता पाणी भरून देतोय आम्ही कांद्याला. कांदे उगते लावून घेतले होते आम्ही. तर हे बघा आता विराजन ते ना पाईप वाहू राहिले. आम्हाला दुसरी पण मोटर चालू करायची, त्यामुळे पाईप वाहू राहिले. ते दुसरीकडून पाईप जोडायचे, म्हणजे 2 मोटरीचं पाणी आलं ना तर लवकर असं भरणं उरकल. तर भरणं उरकाना ना त्यामुळं दुसरी मोटर चालू करायची. तर ते पाईप वाहून घेऊ राहिले. तर बघा दोघं पण वाहत. काय लय टाइम लागला एवढ्या बनवल्या का? हा का? अरे आबटले आलं, मग येतो का काय काय माहिती. पाऊस हा आला तर चांगलं आपल्याला भरून देईल आणि मग सुरू होईल. मला उठावं लागेल.
ही माती आणि याच्यातली माती सारखीच आहे. वापा बरं थांबावं लागत वापा भरला का मग बारा द्यायचं. एवढं वावर भरलंय आणि आता एवढं राहिलं करायचं. तर हे बघा एवढं वावर आमचं पाणी भरून झालंय. थोडंसं राहिलंय 2 पाडगे. लाईट पण गेलीये. हे बघा इथं लाईट गेलीये. आता आम्ही ना दीदीनी चहा आणलाय आमच्यासाठी. विराज चहा पितोय. आता मी पण पितीये. तर या तुम्ही पण चहा प्यायला रानामध्ये मस्त पैकी 4 वाजता. हे सॉरी 5 वाजता. किती वाजले होते? 5:15. 5:15 वाजता चहा प्यायला. म्हणजे नक्की मला टाइम माहित नाही त्यामुळे. कप संपला अजून 1 कप बाकी. तर हे बघा मस्त असा चहा आहे. गरम मळ्यात चहा प्यायला. तर हे बघा मोटर चालू झाली. आता लाईट आली आहे. दिवस पण फार कल्ला आहे. आता कल्ला म्हणजे कमी झालाय बा. असं थोडासाच दिवस राहिलाय. अगं पहिले माझ्या आजीन ते असंच म्हणायचे दिवस कल्ला. आता नाही भरला रे. ते काय दिसतंय ना मला व्हिडिओ मध्ये दिसतंय वाफा भरला नाही म्हणून. तिकडचा पण नाही भरला. 2 बारे करेल आम्ही. विराजने 1 वावर वाटून घेतलं. मी 1 वाटून घेतलं. माझं वावर भरत आलंय. विराजचं वावर बाकी आहे अजून. एवढं बाकी. तर हे बघा एवढं वावर बाकी आहे विराजचं. माझं झालंय. तर चला आता नंतर बोलतो तुमचे. तर हे बघा 7 वाजले तरी आमची अजून वावरात ड्युटी चालूच आहेत. पाणी भरायचं काम. तर हे बघा एवढं भरलंय. पाणी भरायचं काम चालू आहे. तरी बघा तर पूर्ण सकाळी 8 वाजेपासून मोटर चालू होती. आता 7:30 वाजत आले तरी आमची मोटर चालूच आहे. तर चला आता आम्ही कधी घरी जातोय काय माहित नाही. लाईट आहे तोपर्यंत आम्ही भरणार आहे वावरामध्ये पाणी. तर चला तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ म्हणजे संध्याकाळ कशी असते गावाकडे ते दाखवते. अवतार तर बघा माझा कसं झालं. सकाळपासून वावरात आहे. पूर्ण काळा चेहरा झालाय. तर हे बघा माझ्या पाठीमागं किती छान असा नजराणा आहे. खूप भारी वाटतं असं बघितलं ना. किती आबट आलेलं आहे. वातावरण पण खूप छान आहे. भारी वाटतंय ना. हे बघा किती छान असं वातावरण वाटतंय. हे बघा खूप मस्त वातावरण वाटतंय संध्याकाळचं. तर म्हटलं चला थोडंसं शूट घ्यावा संध्याकाळचा तुम्हाला दाखवण्यासाठी. तर चला आता वाफा भरलाय मी 12 देतीये. नंतर बोलती तुमच्याशी. तर चला आता 8 वाजले. 8 वाजता आम्ही घरी आलोय. 8 वाजता आज आम्ही चहा पितोय. मळ्यातून आले त्यानंतर खूप असं थकल्यासारखं झालंय. दीदीनी चहा ठेवलाय तर चहा घेतोय आता आम्ही. त्यानंतर बाप्पाची आरती करू. कारण दीदीनी आज सर्व स्वयंपाक करून ठेवला होता. आज मी दीदीच्या हातचं सर्व म्हणजे आयतं जेवणार आहे. तर इथं ती जिरा राईस बनवतीये. तर भात टाकलाय तिनं शिजत. ती कशा पद्धतीने जिरा राईस करते काय माहिती. पण अगोदर तांदूळ टाकले शिजत भात बनवायसाठी. तर इथं केलंय वरण. तर मस्त वरण केलंय फोडणीचं. खूप छान झालंय. आणि इथं मस्त बटाटा आणि भेंडी एकत्र केली मिक्स भाजी. बटाटा भेंडी तर खूप छान असा वास येतोय. खूप छान असा स्वयंपाक बनवलाय तिने. आणि मोदक पण करते इकडं बाप्पासाठी. तर हे बघा एवढे मोदक काय तयार झाले. अजून काही करायचे. तर चला ती मोदक करते तोपर्यंत आपण चहा घेऊ. तर आता सर्व स्वयंपाक असा झालाय रेडी. आता आपण बाप्पासाठी नैवेद्याचं ताट घेऊ आणि आरतीला जाऊ. तर चला आता बाप्पाची आरती करून घेऊ. पण त्या अगोदर बघा इथं मस्त असं नैवेद्याचं ताट आणि आपले मोदक पण घेतले बाप्पाला. पाणी घेतलंय म्हणजे पूर्ण नैवेद्याचं ताट ठेवलंय बाप्पा पुढं. आणि बाप्पा पहा किती छान असे दिसतात आमचे. तर खूप प्रसन्न असं वाटतं ना. चला आता आरती करू. विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची
सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कांती जाती मान मुक्तावळाची मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णेन मात्रे मान कामना स्फूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळित मुकुट शोभतो बरा रुंजून केनी पुरी चरणी मान कामना स्फूर्ती जय देव पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णेन मात्रे मान कामना स्फूर्ती जय देव घाली लोटांगण चरण डोळे पाळीन रूप तुझे प्रेमी अलंगीन आनंद प्रापिता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्या ग्रहण तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियेण बुद्धात् विनायकं रामचंद्र मध्ये हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर चला आज व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.